नमस्कार, मी शैला आणि आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आता आंब्याचं सीझन आहे आणि सिंपल साधा आंब्याचा केक आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी फारसं काही साहित्य लागत नाही, घरातल्या वस्तूपासूनच आपण हा केक बनवणार आहोत. तर हे 2 आंबे घेतलेत मी, हे माझ्या घरच्या झाडाचे आंबे आहेत. तर पाठीमागं एक आंब्याचं झाड आहे, त्याला खूप आंबे आलेत. तर म्हटलं आंब्याचं केक बनवावं. पुढचं त्याचं टोक काढून आहे ना, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याचं कातडं काढून त्याचा गर आहे ना तो काढून घ्यायचा आहे. मी आहे ना हे 2 वाट्या रवा घेणार आहे. तर रवा आपला बारीक पाहिजे, पण माझा हा मोठा आहे ना, तर मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेते याला. हा आपला शिऱ्याचा उपम्याचा रवा असतो ना, तो रवा आहे. तर चला याच्यामध्ये टाकून आहे ना बारीक करून घेऊ. हा एवढा घेतलाय बघा, 1 वाटी आणि ही दुसरी वाटी एवढी घेतली आहे. थोडा कमी 2 वाट्या रवा घेतलाय. थोडंसं केशर टाकते म्हणजे कलर छान येतो याला. थोडीशी मी विलायची पावडर टाकलेली आहे चांगला स्वाद येण्यासाठी. बारीक वाटून घ्यायचं म्हणजे रव्याची हे ना कन्सिस्टन्सी जरा बारीक होईल. तर मी वाटून घेते. पण असं छान मऊ झालंय बारीक. मैत्रिणींना जेव्हा आंब्याचा सीझन असतो ना, तेव्हा असे वेगवेगळे पदार्थ बनवायचे आणि आपणही खायचे आणि आपल्या घरच्यांनाही खाऊ घालायचे. शेवटी सीझनमध्येच हे पदार्थ खाण्याची मजा असते. रवा बारीक करून घेतलाय. आता हा मँगोचा पल्प आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. थोडंसं दूध टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये. मी एवढं दूध घेतलंय आणि साई सकट आहे दूध. साईने छान अशी टेस्ट येते. इथे मी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी साखर घेतली आहे. साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची किंवा तुम्ही गोडही घ्या. त्याच्यामध्ये ना आपल्या हा मँगोचं पल्प टाकायचंय आणि आपण जेव्हा हे मिश्रण बनवू ना, तर तेव्हा हे मिश्रण आहे ना जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचंय. म्हणजे कसं की पातळ जर मिश्रण घेतलं तर केक जेव्हा बेक होईल ना, तर तेव्हा तो असा पसरतो. तर आपण आहे ना थोडंसं असं मीडियम साईजच ठेवायचंय. हे मिश्रण आता बारीक केलेल्या रव्यामध्ये ओतायचे आणि हे मिश्रण आहे ना एका दिशेला असं छान फेटून घ्यायचं. बघा असं थोडंसं घट्टसर मिश्रण झालं पाहिजे, जास्त पातळ नको आहे. आणि एका दिशेने असं छान फेटून घ्यायचं. आता याच्यानंतर आहे ना मिश्रण चांगलं फेटलं की आपला केकही चांगला फुलतो. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं. आता इथे ना आपल्याकडे जे उपलब्ध ड्रायफ्रूट आहेत किंवा आपल्या आवडीप्रमाणे थोडेसे कट करून घ्यायचे. कुकरच्या तळाला आहे ना मीठ टाकायचे आणि मीठ छान गरम करून घ्यायचे. आणि ज्या भांड्यात आपल्याला केक बनवायचा आहे ना, त्या भांड्याला असं पेपर लावून घ्यायचं म्हणजे केक चिकटणार नाही. 4 ते 5 चमचे मी हे नाही साजूक तूप टाकलं. याच्याऐवजी तुम्ही तेल किंवा बटर पण टाकू शकता. तूप टाकलं की परत चांगलं फेटून घ्यायचं. तुपाचा स्वाद पण छान लागतो केकमध्ये. आणि जे ड्रायफ्रूट मगाशी कट केले होते ना, ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते. टूटी फ्रुटी पण टाकली. आणि हे सर्व मिश्रण मी छानपैकी परत मिक्स करून घेतलं आहे. थोडीशी बेकिंग पावडर टाकली आहे. लहान मुलं असले ना आपल्या घरामध्ये तर लहान मुलं हा केक खूप आवडीने खातात. आता पेपर लावलेल्या या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घेते. ओतून झाले आणि वरून टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट टाकते. त्याने आपल्या केकचं लुक आहे ना छान येतं. नसेल तर ठीक आहे, फक्त ड्रायफ्रूट टाकले तरी पण चालतं.
आणि आता हे भांडं कुकरमध्ये ठेवायचे. मीठ पण छान गरम झालं आहे. तर बघा अशा प्रकारे ठेवलं आणि कुकरला झाकण लावायचे. झाकणाला शिट्टी ठेवायची नाही. तर आता मी हा कुकर गॅसवर चढवला आहे ना. 40 मिनटं बेक होऊन द्यायचा. 30 ते 40 मिनटं म्हणजे तो छान बेक होतो. तोपर्यंत आपलं एखादं मोठं काम करून घ्यायचं. 40 मिनटं झालेत. आता आपण याला कुकर उघडून घेऊ. कसं झालं केक ते. खूप छान फुलून आलाय केक. एकदम मऊ आणि रंग पण भारी आलाय. आता शिजला की नाही नीट ते बघू. एक काडी घालून बघितली तर बघा एकदम छान शिजलाय आणि चिकटत पण नाही आहे काडीला. आता ताटामध्ये काढून घेते. अशा प्रकारे छान केक आपला मऊ आणि लुसलुसीत तयार झालेला आहे. तुम्ही पण असा केक तयार. ही मँगो केकची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा. आता मी केकचा एक तुकडा कट करून बघते. बघा छान फ्लफी आणि मस्त फुलला आहे. खाऊन बघते. तर वा खूप छान झाला आहे केक. टेस्ट पण खूप छान आहे. तर अवश्य करून बघा. तर भेटू उद्याच्या येणाऱ्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.